यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। शरणागमनसम्पूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। तिसरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथ। साधु साधु साधु। बुद्धं नमामि। धम्मं नमामि। संघं नमामि। आतापर्यंतच्या प्रवचनामध्ये आपण बुद्धगुण, धम्मगुण, संघगुण हे आपण पूर्ण केलेले आहेत आणि हे बुद्धगुण, धम्मगुण, संघगुण आपल्या जीवनासाठी कशा प्रकारे उपयोगाचे आहेत, कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये ते सहाय्यक बनतात, कल्याणकारी बनतात, कशा प्रकारे आपल्याला प्रेरणादायी बनतात आणि ते आपल्यासाठी का आवश्यक आहे, का आपण बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नाची पूजा करतो
बुद्ध धम्म संघाला समर्पित होतो, का आपण श्रद्धा ठेवतो आणि ते ठेवणं कशा प्रकारे आवश्यक आहे हे आपण आतापर्यंत शिकलो. हा त्याचा एक खूप मोठा फायदा, जे स्वतःला बौद्ध उपासक उपासिका म्हणतात, बौद्ध अनुयायी म्हणतात, त्यांच्यासाठी खूप मोठा फायदा यामधून आपण बघितला आणि खरोखर ते आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आपण आजच्या प्रवचनामध्ये बघत आहोत कोणत्या गोष्टीचा आपण पालन केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीचं आचरण केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीचं आचरण न केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय हानी होते, आपल्या जीवनाचा विनाश कशामुळे होतो, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर मनुष्याच्या जीवनाच्या विनाशाची कारणं काय आहे, म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा विनाश कोणत्या कृतीमुळं होऊ शकतो हे आपल्याला समजणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला विनाशाची कारणं समजली नाहीत तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख, संकट, धोके, हानी उत्पन्न होते आणि आपलं जीवन अत्यंत दुःखमय, चिंताग्रस्त, अत्यंत ज्याला आपण अत्यंत दैननीय जीवन अवस्था उत्पन्न होते. तर ते आपण आजच्या या प्रवचनामध्ये बघणार आहोत. मनुष्य जीवनाच्या विनाशाची कारणं, विनाश कशामुळे होतो. तथागतांच्या उपदेशानुसार तथागत सम्यक संबुद्धांनी अपायमुख ज्याला म्हणतात, अपायमुख म्हणजे विनाश जेथून सुरुवात होतो, विनाशाला जेथून सुरुवात होते असे प्रमुख कारण तथागतांनी हे 4 सांगितलेले आहे. इत्थी धुत्त, इत्थी धुत्त, सुरा धुत्त, अख्ख धुत्त आणि पापमित्त. इत्थी धुत्त, इत्थी म्हणजे श्री, श्री इत्थी. धुत्त, इत्थी धुत्त म्हणजे जी माणसं इत्थी धुत्त, सुरा धुत्त, अख्ख धुत्त आणि पापमित्त या 4 गोष्टीमध्ये संलग्न राहतात, या 4 गोष्टीला बळी पडतात, निश्चितच त्यांच्या जीवनाची हानी, त्यांच्या जीवनाचा विनाश हा अगदी ठरलेला असतो. हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य. त्याचं प्रात्यक्षिक, त्याचं उदाहरण आपण दररोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये, समाजामध्ये अनुभवतो. पहिला आहे इत्थी धुत्त. इत्थी, इत्थी धुत्त. इत्थी म्हणजे श्री, धुत्त. तला थोडंसं ते हे देतात, धुत्त. सुरा धुत्त,
अख्ख धुत्त आणि पाप मित्त. बघा, ही 4 प्रमुख कारणं तथागतांनी मनुष्य जीवनाच्या विनाशाची सांगितलेली आहे. पहिला आहे इत्थिदुत्त, म्हणजे जो मनुष्य व्यभिचारामध्ये संलग्न असतो, जो मनुष्य, जी स्त्री व्यभिचारामध्ये गुंतलेला असतो, व्यभिचाराचा गुलाम बनलेला असतो, व्यभिचार त्याचं हे आचरण बनलेलं असतं, तर निश्चितच त्याच्या जीवनामध्ये खूप सारे दुःख आणि दुःखच उत्पन्न होतात आणि त्याच्यामध्ये त्याचा विनाश होतो. त्याच्या कुटुंबाचा विनाश होतो, सगळं दुःख उत्पन्न होतं, पैसा खर्च होतो, संपत्तीचा नाश होतो, इज्जतीचा नाश होतो, लोक त्याला तुच्छ दृष्टीने बघतात, त्याच्याबद्दल हीन भावना उत्पन्न होते, लोकांच्या नजरेमध्ये त्याला आदर, सन्मान, सहानुभूती प्राप्त होत नाही. अनेक रोगाचं तो कारण बनतो, अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात, त्याची शारीरिक हानी, मानसिक हानी, आर्थिक हानी, सामाजिक हानी, नैतिक हानी, अशा विविध प्रकारचा नाश त्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होतो. कशामुळे? व्यभिचार केल्यामुळे. व्यभिचार प्रवृत्तीमुळं तो आपलं सुंदर असा संसार, सुखाचा संसार, त्याची तो राख रांगोळी करतो. बाहेरची अग्नी आणून आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरावरती तो टाकतो. वासनेची अग्नी, तृष्णेची अग्नी बाहेरून आणून आपल्या घर पेटवतो, आपल्या घराची राख रांगोळी करतो. आणि त्यामध्ये जेथून ती अग्नी येते, ज्या घरामध्ये ती अग्नी असते, तिथून तो अग्नी आणतो आणि आपलं घर जाळतो. आपल्या तृष्णेमुळं, आपल्या व्यभिचारामुळं, आपल्या वाईट प्रवृत्तीमुळं त्या घराला ती जाळतेच. सगळं सुख, वैभव, शांतता, आनंद नष्ट करते, राख रांगोळी करते. आणि ज्या घरामध्ये ती पेटलेली असते त्याही घराचं नुकसान पर्यायानं होतं. म्हणजे दोन्ही घराचं नुकसान होतं. जिथून ती अग्नी येते त्या घराचं सुद्धा, आणि ज्या घरामध्ये ती पडते त्या घराचं सुद्धा नुकसान होतं. कशामुळे? फक्त एका क्षुल्लक कारणामुळे, तृष्णेमुळे. तथागतांनी माणसाच्या ज्या नैसर्गिक गरजा आहेत त्याबद्दल तथागतांनी बंधन घातलेलं नाही. जी काही सत्वांमध्ये, माणसामध्ये, सजीवांमध्ये जी काही कामवासना आहे, तृष्णा आहे, ती तथागतांनी त्याच्यावरती बंधन घातलेलं नाही. ती एक निसर्गानुसार नैसर्गिक गरज मानवाची आहे, सत्वांची आहे. पण मनुष्यभूमीमध्ये जन्म घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा विचार करून मानवाने अत्यंत नीतिमत्तापूर्ण जीवन जगलं पाहिजे, शीलवान होऊन जीवन जगलं पाहिजे आणि सद्धर्माचं पालन करून त्याच्या जीवनामध्ये त्याला आनंद, सुख उत्पन्न झाला पाहिजे. त्याच्या वागण्यामधून
तो स्वतःही सुखी झाला पाहिजे, त्याचं कुटुंब सुखी झालं पाहिजे आणि पर्यायानं त्याला समाजामध्ये एक मान सन्मानसुद्धा मिळाला पाहिजे. यासाठी शीलवान होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि शीलवान बनण्यासाठी तथागतांनी पंचशील दिलेले आहे. तथागतांनी हे सांगितलं नाही की माणसाने स्त्रीने लग्न करता कामा नये, त्यांचं गृहस्थी धर्माचं पालन करता कामा नये, किंवा प्रत्येकानंच ग्रहत्याग करावा, संसार त्याग करावा, संन्यास घ्यावा, असं बुद्धांनी कधी सांगितलं नाही. असं कोणावरती बंधनही बुद्धाने कधी टाकलं नाही. त्यासाठीच या सर्व मानवाला सुगती प्राप्त व्हावी, त्यांचं वैवाहिक जीवन जगताना, भौतिक जीवन जगताना त्यांना जीवनामध्ये सुख शांती आनंद मिळावा, समाधान मिळावं, यासाठी तथागतांनी त्यांना शील दिलेले आहे. आणि 2 प्रकारचे 2 लेवलचे धर्म उपदेश या मानवांना तथागतांनी केलेला आहे. एक आहे मनुष्य धर्म. मनुष्य धर्माच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टीचा उपदेश करून त्यांचं जीवन सुखी होईल, समृद्ध होईल, जीवन जगताना त्यांना पूर्ण समाधान आनंद मिळेल, यासाठी तथागतांनी गृहस्थी धर्म शिकवला. आणि गृहस्थी धर्मामध्ये त्यांना पंचशिलेचा उपदेश दिला. म्हणजे माणसाने शिलाचं पालन करावं, नीतिमत्ता सदाचार जीवन जगावं. आणि हे भौतिक जीवन जगत असताना, गृहस्थी धर्माचं जीवन जगत असताना त्यांना जीवनाचं पूर्ण सुख शांती समाधान आनंद मिळावा आणि त्यांचं कल्याण व्हावं, ते अधोगती दुर्गतीपासून मुक्त व्हावेत. ज्या ज्या कारणामुळं जीवनामध्ये दुःख उत्पन्न होतं ते ती कारणं तथागतांनी शोधून त्यांना अत्यंत मौलिक उपदेश, अत्यंत महत्त्वाचा उपदेश दिलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी व्यभिचार, स्त्री असो पुरुष असो, जे या गोष्टीला बळी पडतात त्यांच्या जीवनामध्ये विनाश उत्पन्न होतो, त्यांच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होते, त्यांना वाचवण्यासाठी तथागतांनी व्यभिचार माणसाने करू नये त्यासाठी शील दिलेलं आहे. तर ते आपण 3ऱ्या शिलामध्ये म्हणतो, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. म्हणजे परस्त्री परपुरुष गमन करू नये. परस्त्री किंवा परपुरुष गमन करू नये म्हणजे व्यभिचार करू नये. बुद्धांनी हे नाही सांगितले की तुम्ही लग्न केल्यानंतर स्त्री म्हणजे पत्नी सहवास किंवा पती सहवास करू नये, असं नाही सांगितलं. फक्त परस्त्री परपुरुष गमन करू नये, व्यभिचार करू नये. का? कशामुळं? त्याचे दुष्परिणाम, त्याचे वाईट परिणाम एवढे भयंकर असतात की खूप मोठी हानी होते. ते झालं तर दुश्मनी 2 कुटुंबामध्ये, 2 समाजामध्ये उत्पन्न होऊ शकते, 2 कुळामध्ये दुश्मनी उत्पन्न होऊ शकते आणि ती वर्षानुवर्षे टिकून राहते. दोन्ही कुटुंब त्यामध्ये होरपळून जातात. त्या द्वेषाच्या अग्नीमध्ये, क्रोधाच्या अग्नीमध्ये, दुश्मनीच्या अग्नीमध्ये, या मोहाच्या अग्नीमध्ये दोन्ही कुटुंबाचं नुकसान होतं. त्यामधून रोग पसरतो. आता जे या जगामध्ये असाध्य असा रोग जो म्हटला जातो तो म्हणजे एड्स. एड्स हा जो रोग आहे त्याच्यावरती उपाय नाही, त्याच्यावरती सोल्युशन नाही. कशामुळे हा रोग पसरतो? व्यभिचारामुळे. तर त्याच्यावरती सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे जर मनुष्याने स्त्रीने व्यभिचार केला नाही तर या रोगाची लागण होणार नाही, हा रोग पसरणार नाही आणि माणसाचं स्वास्थ्य, माणसाचं आरोग्य हे टिकून राहील.
तर यासाठी जो व्यक्ती व्यभिचाराला बळी पडला तर तो जीवनामध्ये खूप मोठं नुकसान करतो, स्वतःचं आरोग्य धोक्यात टाकतो, कुटुंबाचं आरोग्य धोक्यात टाकतो. आणि तशा अवस्थेमध्ये जर त्या व्यक्तीला काही मुलं बाळं झाले, त्या रोगाच्या संसर्गजन्य तो रोग आहे त्यामधून काही मुलं बाळं झाले तर त्यांचे मुलं बाळंसुद्धा, त्यांची पिढीसुद्धा त्या रोगामुळं काय होते, एफेक्टेड होते, म्हणजे परिणाम जाणवतो त्याच्यावरती. एवढं मोठं भयंकर संकट या दुराचारामुळे होत असतं. आणि त्याच्यामध्ये सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही, संतुष्टी नाही, भीती, भय, चिंता, दुश्मनी, असुरक्षितता, बदनामीची भीती, या सर्व गोष्टी केवळ फक्त या दुराचारामुळं उत्पन्न होतात. यापेक्षाही अनेक भयंकर असे त्याचे दुष्परिणाम आपण समाजामध्ये बघत आहोत. कधीकधी खून केला जातो, कधीकधी स्त्री माणसाला फसवते, कधीकधी माणूस स्त्रीला फसवतो आणि तिचा खून करतो. नको त्या गोष्टी, नको ते संकट, नको ते धोके स्वतः जीवनामध्ये उत्पन्न करतो आणि त्याचे परिणाम मरेपर्यंत भोगत राहतो. जर समजा त्याच्याकडून खून झाला, तिच्याकडून खून झाला, पकडला जातो, जेलमध्ये तो राहतो, त्याचे मुलं बाळं, त्याची पत्नी किंवा त्यांचं घर असुरक्षित राहतं. आणि त्याचासुद्धा बदला घेण्यासाठी बाकीचे जे त्याचे दुश्मन असतात ते सुद्धा टपलेले असतात. तर अशा प्रकारे भयंकर त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवतात. आणि हे सगळे माणसाच्या जीवनाच्या विनाशाचं कारण कोणतं? इत्थीधुत्ता. आपण बघतो स्त्रीसोबत वाईट वागणं किंवा व्यभिचार करणं ही गोष्ट आहे. इत्थीधुत्ता म्हणजे व्यभिचारी जीवन, परस्त्री गमन करणे. परपुरुष गमन केले त्याचेसुद्धा असेच परिणाम आहेत. म्हणजे केवळ फक्त पुरुषामुळेच असा दोष घडतो असं नव्हे, स्त्रीमुळं सुद्धा असे दोष घडतात. स्त्री आणि पुरुष दोघांनाही हे भगवंताची शिकवण लागू आहे. तर हे सुद्धा अपायमुख आहे, अपायाचं हे कारण आहे. इत्थीधुत्ता म्हणजे व्यभिचार, व्यभिचारी जीवन. सुराधुत्त म्हणजे हां, म्हणजे काय म्हणतील त्याला? सुराधुत्त म्हणजे एखादा मनुष्य दारूच्या आहारी गेला तर त्याला काय म्हणतात? त्या माणसाला दारुड्या. हा, जो मनुष्य दारूच्या आहारी गेला, जो दारू प्यायला लागला, ते स्त्री असो का पुरुष असो, तर ते सुद्धा त्याच्या विनाशाचं कारण बनतं. आता दारूची नशा एकदा का माणसाला लागली, स्त्री असो का पुरुष असो, ही दारू त्याचा नाश करतेच. सुरुवातीला थोडीशी घेतो, थोडी घेत असताना तो दारू पितो आणि पिता पिता तो दारू एवढी काही घ्यायला लागतो त्याची त्याला म्हणजे जाणीव होत नाही की मी जास्त दारू पितो, मी जास्त नशा पतन करतो किंवा मी जास्त दारुड्या बनलेला आहे. तर त्यावेळेला तो दारू पित नाही, दारू त्याला प्यायला लागते. त्यामुळे दारू न पिता तो झोपू शकत नाही, जेवू शकत नाही, राहू शकत नाही, कसलाही
काम करू शकत नाही. म्हणजे त्याच्या मनावरती दारूची एवढी काही नशा चढलेली असते, नशेच्या एवढा तो अधीन झालेला असतो, दारूच्या अधीन होतो. त्यावेळेला तो दारू पित नाही, पण दारू त्याला प्यायला लागते. त्यावेळेला दारूची बाटली त्याच्या सोबत असते, दारूची बाटली सोबत असते. त्यावेळेला तो त्या बाटलीला सोडू शकत नाही, पण पत्नीला सोडतो. पत्नीला सोडतो, पण दारूला सोडत नाही, त्या बाटलीला सोडत नाही. त्या बाटलीची एवढी काळजी घेतो, ती फुटणार नाही, कुठं विसरणार नाही, कुठं सांडणार नाही, काळजी खूप घेतो. आणि इकडं बायको वाऱ्यावरती सोडतो. बायको कशी राहते, ती सुरक्षित आहेत का नाही, मुलं बाळं जेवले का नाही, झोपले का नाही, काय करतात, काय काहीही घेणं नाही. फक्त त्याला आठवते ती फक्त बाटली. स्वतःच्या पत्नीला सोडतो, पण बाटलीला सोडत नाही, त्या दारूच्या अधीन बनतो. मग असा व्यसनाधीन झालेला दारुड्या मनुष्य तो काय करतो, स्वतःचा विनाश करतो. त्या दारूचे दुष्परिणाम काय आहेत तुम्हाला चांगलं माहिती आहे. एखाद्या गलीमध्ये एखादा दारुड्या नंबर 1चा असेल, तर त्याची कीर्ती पहिल्या घरापासून ते शेवटच्या घरापर्यंत सगळे गुणगान त्याचेच गातात. तो मनुष्य तो जाताना शांतपणे जात नाही, सगळ्यांना जागे करतो, सगळ्यांना खबर देतो की मी आलो, मी जिवंतच आहे. सगळ्याचं मनोरंजन करता करता शेवटी आपल्या घरी जातो. आणि तिथे गेल्यानंतर आजूबाजूचे घरसुद्धा तो शांतपणे झोपू देत नाही. दारूचे दुष्परिणाम तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. दारू पिल्यामुळं संपत्तीची हानी होते, आरोग्याची हानी होते, इज्जतीची हानी होते, सुरक्षितता नसते. त्याचा कोणीही कधीही वध करू शकतो, ॲक्सिडेंट करू शकतो आणि त्याचा खून करून बदला घेऊ शकतो. आणि केस झाली तर पिलेला आहे, त्यानंच काही केलं म्हणून त्याच्यावरती उलट केस लावल्या जाते. अशा पद्धतीनं तो एक तिरस्काराचं कारण बनतो, कुटुंबामध्ये, समाजामध्ये आणि बाकीच्या लोकांच्या नजरेमध्ये. बघा, स्वतःचा विनाश स्वतःच्याच कर्माने घडवून आणतो. मग ही सवय माणसाला असेल, बाईला असेल, तरी त्याचे दुष्परिणाम सारखेच. म्हणजे ही नशा कोणालाही माफ करत नाही. त्या माणसाचं वय काय, तरुण आहे, बालक आहे, वृद्ध आहे का म्हातारा आहे, ते ही नशा जे त्याचा परिणाम करते ती काही सोडत नाही. अशा प्रकारे सुराधुत्त हे सुद्धा माणसाच्या विनाशाचं कारण. सुराधुत्त. पहिलं इत्तिधुत्त म्हणजे व्यभिचारी जीवन, स्त्री असो पुरुष असो. दुसरं कारण सुराधुत्त म्हणजे नशापतन, दारूचं नशापतन. मग आता तिथं दारू आहे, गांजा आहे, अफीम आहे, ड्रग्स आहे, काय म्हणतात ते वेगळ्या वेगळ्या ड्रग्स आहेत, काय ते वेगळे वेगळे काही नाव आहेत, मग आम्हाला काही जास्त माहिती नाही, पण आहे, ठीक आहे. आणि ते नशापतन केल्याशिवाय त्या माणसाला भूक लागत नाही, झोप लागत नाही, त्याला घर सापडत नाही किंवा त्याला काहीही चैन पडत नाही. म्हणजे दारुडेपण माणसाला विनाशाकडे घेऊन जातं. सुरुवातीला थोडी थोडी पितो, नंतर फॅशन म्हणून पितो, नंतर स्वतःचं मोठेपण दाखवण्यासाठी पितो आणि स्वतःही पितो, मोठी पार्टी देतो, मोठ्या मोठ्या महागाच्या दारू बाटल्या आणतो, पार्टी देतो, लग्नामध्ये, वाढदिवसामध्ये, काय जे असेल नसेल त्या कार्यक्रमामध्ये सगळा पैसा तिथे खर्च करतो.
तर हे सुद्धा त्याच्या विनाशाचं कारण बनतं. आणि हे आपण दररोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये अनुभवतो. समाजामध्ये जरी कदाचित आपल्या घरी घेत नसेल, पण आपल्या गलीमध्ये घेतात, आपल्या गावामध्ये घेतात, आपल्या वस्तीमध्ये घेतात, आपल्या नातेवाईकांमध्ये घेतात, आणि त्याच्यामध्ये कर्जबाजारी होतात. मग घरातले सगळे संपत्ती विकतात, भांडे विकतात, शेती विकतात, काय असेल नसेल ते सगळं संपत्तीचं जे काही साधन आहे ते सगळं ते विकतात. अशा प्रकारे व्यक्ती या दारूच्या नशिल्या पदार्थाच्या नांदी लागून स्वतःचा विनाश करतो. आणि दारूच्या नशेमध्ये तो कोणाचाही खून करू शकतो, चोरी करू शकतो, व्यभिचार करू शकतो, खोटं नाटं बोलून याला त्याला फसू शकतो, आणि तेही त्याला करता नाही आलं तर कमीत कमी स्वतःचा विनाश करतो. दारू पिल्यामुळं दारूच्या नशेमध्ये स्वतःचा कधीकधी आत्महत्या करतो, स्वतःचा जीव देतो, नाश करतो स्वतःचा. कधी दुसऱ्याचं करतो, कधी स्वतःचा करतो. म्हणजे एक जरी हे सील तुटलं, ते हे सील तुटल्यामुळं बाकीचे वरचे जे 4 सील आहेत ते कोणतेही सील कधीही कोणत्याही प्रसंगी तुटू शकतं. आणि दारूच्या नशेमध्ये असल्यामुळं त्याला आई कळत नाही, बहीण कळत नाही, मुलगी कळत नाही, पत्नी कळत नाही, भाऊ कळत नाही, वडील कळत नाही. अत्यंत क्रोधित होऊन कोणाचाही तो नाश करू शकतो. अशा प्रकारे हे सुद्धा विनाशाचं कारण माणसाच्या जीवनामध्ये घडतं. तिसरं कारण आहे अख्खधुत्त. अख्खधुत्त म्हणजे जुगार. जुगार म्हणजे आपण काय गॅमलिंग म्हणतो ना, हां, मटका जुगार जे आहे ते, हां पत्ते खेळणं, जुगार खेळणं, हे लॉटरी असं हो, ही एक नशा आहे. एकदा का माणसाला ती नशा लागली की त्या नशेमध्ये मनुष्य एवढा बुडून जातो की त्याला वाटते की आज गेले तर ठीक आहे, उद्या तर मिळणारच, उद्या तर जिंकेलच. आणि असं म्हणता म्हणता त्याला कधीतरी एखादा लाभ होतो, आणि तो लाभ झाला की तो पुढच्या विनाशाला कारण बनतो. असेल नसेल ते सगळं डावावरती लावतो आणि डावामध्ये सगळं हारून जातो. आणि फक्त ती एक नशा असते की नाही, आज नाही उद्या मिळेल, या आठवड्यात नाही तर पुढच्या आठवड्यात लागेलच लॉटरी, या आठवड्यात नाही तर पुढच्या आठवड्यात काही ना काहीतरी फायदा होईलच. मग याच्याकडे जातो, त्याच्याकडे जातो, भविष्य पाहतो, हात दाखवतो, काय ते जन्मतारीख ह्याचं त्याच्यावर काही आकडे काढतो, काय असं नसेल तर सगळं कुठाने करतो. कशासाठी? पैसे मिळावेत, विनासायास, विना कष्ट पैसे मिळावेत. कोणाचे? बाकीच्या सगळ्यांकडून पैसे मलाच मिळावे. आता तेथे जो काही जुगार खेळतो त्या प्रत्येकाची हीच इच्छा असते, अपेक्षा असते की मीच जिंकणार, मलाच पैसे मिळणार. आणि या अपेक्षानं प्रत्येक जण कष्टाचे पैसे, उसने पासने आणलेले, कर्ज काढलेले, घरामध्ये शिल्लक असलेले सगळे पैसे डावावरती लावतो आणि श्रीमंत होण्याचा विचार करतो. लोभ, तृष्णा, अतितृष्णा, अतिलोभ हे दुःखाचं कारण बनतं. माणसं जुगार खेळतात, भौतिक वस्तू तर लावतातच, कधी माणसंही जुगारावरती लावतात. पांडवांनी द्रौपदीला डावावरती लावलं होतं. म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध, कौरव पांडवाचं काय ते महाभारतच ना, हे जे झालं कशामुळे झालं? फक्त जुगारामुळे झालं. दारू प्यायचे, नशापतन करायचे, जुगार खेळायचे. मग असे हे
ऐतिहासिक कारण आहे, केवळ फक्त सांगण्यापुरते नाहीत, ऐतिहासिक आहे. आणि ही कारणं आजही समाजामध्ये चालू आहेत, आपण इथे बघतो, अनुभवतो. तर अख्खधुत्त म्हणजे जुगारी. आणि हे जुगार बंद करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही माणसाला कुठं ना कुठेतरी आशा असतेच, नाही असं होईलच, माझं दैव आज नाही तर उद्या उजाडल म्हणजे ते उजाडतंच, त्याचं जीवनच उजाडून जातं, म्हणजे नष्ट होतं, विनाश पावतो आणि तो विनाशाचं म्हणजे दुःखाचं कारण बनतं. बघा किती सत्य आहे. भगवंताचा एक एक शब्द, एक एक उपदेश हा माणसाच्या जीवनासाठी किती महत्त्वाचा आहे. जर आपण विचार केला तर किती मोठं कल्याण होऊ शकतं माणसाच्या जीवनाचं. हे तर झाले 3 कारणं, त्याला आपण स्वतः जबाबदार आहोत. कोणतं? व्यभिचार, नशापतन, सुरापान, जुगार, हे 3 कारणं आपल्या भोवतीच आहेत. आपणच त्याचं वलय निर्माण करतो, आपणच त्या चक्रव्यूहामध्ये फसून जातो. आणि आणखी एक आहे पापमित्र, म्हणजे वाईट मित्रांची संगत. बघा, वाईट मित्रांची संगत, वाईट मैत्रिणीची संगत, वाईट समूहाची संगत, हे आपले विनाशाचे कारण. आता वाईट मित्र म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये वाईट सवयी असतात, कमी जास्त असल्या, आपण त्यांच्यासोबत असलो तर त्या आपल्यामध्ये सुद्धा उतरतात, हळूहळू उतरतात, एकदमच नाही उतरत. मग त्याच्यामध्ये दारुडे असोत, व्यभिचारी असोत, म्हणजे नशापतन करणारे असोत, का वाईट कामं करणारी असोत, आपण त्यांच्या समूहामध्ये राहिलो, त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो, तर हे गुण आपल्यामध्ये हळूहळू उतरतातच. जसं बिड्या पिणारी लोक, सिगारेट पिणारी लोक, गुटखा खाणारी लोक, तंबाखू खाणारी लोक, नशापतन करणारी लोक, गांजा पिणारी, पुन्हा रिकामा वेळ इकडं तिकडं भटकणारी, चिलम काय सगळं ते सगळं नशापतनाच्या वस्तू. हळूहळू माणसाला सवय लागते, एकदम लागत नाही. सुरुवातीला पेता पेता ठसका लागतो, नकोच म्हणतो, पण पहिल्या वेळेला पितो, ठसका लागतो, दुसऱ्या वेळेला आग्रह करतो, पिणारा पिऊन पाहतो आणि थोडं थोडं पिता पिता जास्त प्यायला लागतो. हां, हो. या सगळ्या गोष्टी पाप मित्रांच्या सोबत, समूहासोबत असल्यामुळे घडतात. आपण खूप चांगलं असतो, पण कधी कधी आपण वाईट मित्रांच्या सोबत राहतो, सहवास करतो, त्यामुळे बाकीचे लोकसुद्धा आपल्याला वाईटच म्हणतात. त्याचा मित्र तो तसाच आहे, हे तसेच आहेत सगळे. असं म्हणत नाही की हा वाईट आहे ना हा चांगला आहे, असं लोकांना भेद कळत नाही. हा कोणासोबत फिरतो, कोणासोबत राहतो, कोणासोबत जेवतो, कोणासोबत टाईमपास करतो, वाईट मित्रांसोबत, वाईट समूहासोबत, हा सुद्धा वाईटच. तो वाईट कशामुळं? कारण त्याची चॉईस पाप मित्रांसोबत आहे राहण्याची, टाईमपास करण्याची, त्यामुळे लोक त्यालासुद्धा वाईट म्हणतात. लोक त्यालासुद्धा शंकेच्या नजरेनं पाहतात. आता चोरासोबत समजा चांगला मित्र असेल, तो नेहमी त्याच्यासोबत जातो, लोक काय म्हणतात? हा पण मदत करत असेल त्याला, हा पण त्याच्यासोबत असेल. पोलीस त्यालासुद्धा वाईट नजरेनं पाहतात. याच्यासोबत कोण आहे, याच्यासोबत कोण असतं, चोरी करताना कोण होतं, कोण सोबत, कोणाला भेटला अगोदर, कोणाला बोलला, त्याचीसुद्धा चौकशी. आणि मग हळूहळू काय होतं, हा पण त्या
मार्गाला लागतो. त्यामुळं एक म्हणतात ढवळ्यासोबत पिवळा बांधला, वान नाही गुण लागला. ऐकन असं काहीतरी गुण नाही वान लागला का काय काहीतरी आहे ती म्हण. ते आता मला नेमकं आठवत नाही. हां गुण लागला. ओके. हां तसे गुण लागतात माणसाला. हां आणि वडील दारू पिणारा असला तर त्याचे संस्कार त्या मुलापर्यंत सुद्धा येतात. वडील नशापतन करणारा असेल, सिगारेट पिणारा असेल, तंबाखू खाणारा असेल, गुटखा खाणारा असेल तर हे दुष्परिणाम त्याच्या मुलावरती सुद्धा होतात. वडील दारूची बाटली विकत आणायला सांगतं मुलाला. मुलगा जाता आता थोडीशी पिऊन पाहतो कशी लागते म्हणून. आपला वडील नेहमीच पितो म्हणजे काहीतरी चांगलं असेल त्या बालकाला कळत नाही, पण आपणही थोडीशी पिऊन पहा. मग थोडी थोडी चाटता तो पण एक एक घोट घ्यायला लागतो आणि मग मुलगा मोठा होतो. वडील आणि मुलगा सोबतच दारू पितात. तू पण पे आणि मला पण घेऊन ये. मग सोबतच पितात, सोबतच भांडतात आणि सोबतच सगळं काही वाईट प्रवृत्तीचं जीवन जगतात. वडील मुलाला बिड्या आणायला सांगतो. वडील बिड्या पिऊन त्याचे जे थोडकं असतात ते टाकून देतो. वडील गेल्यानंतर मुलगा तो पिऊन पाहतो कसं लागतं काय असतं ते. अशा पद्धतीनं मुलावरती संस्कार हे वडिलाकडून येतात. वडील त्याला कारण बनतो. वडिलाचे हे संस्कार मुलं जोपासतात आणि ते कुटुंब काय होतं अशा पद्धतीनं विनाशाला कारण बनतं. पाप मित्र, पापकारी, वाईट वागणारे हे यांचं वलय विनाशाचं कारण बनतं. अशा पद्धतीनं 4 प्रमुख कारणे मनुष्य जीवनाच्या विनाशाची तथागतांनी सांगितलेली आहे. मात्र या मनुष्याच्या भूमीमध्ये जी जी माणसं या गोष्टीला बळी पडतात ती सर्वच माणसं स्वतःच्या जीवनाचा विनाश करून घेतात. त्यांना तारणारं कोणी राहत नाही, कारण ते स्वतः त्या वाईट गोष्टीचं उगमस्थान बनतात, केंद्रस्थान बनतात, प्रमुख बनतात आणि मुख्य कारण बनतात. तर आता येथे बहुसंख्येने महिलाच आहे. बहुसंख्येने प्रवचन ऐकण्यासाठी महिला आहे. जरीही महिला असल्या तरीही आताच्या हाय सोसायटीची जी कॉलनी असते किंवा हाय सोसायटीच्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे अवगुण निर्माण होत आहे. हाय सोसायटी, हाय प्रोफाईल सोसायटी, त्यांच्यामध्ये ही गुण आहेतच. इतके दिवस आपण माणसामध्येच होते असं समजत होतो, असं ऐकत होतो, पण भगवान बुद्धाने हे गुण स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये सुद्धा असू शकतात आणि दोघांच्याही कडून कुटुंबाचं नुकसानच होतं, त्या व्यक्तीचं नुकसानच होतं, स्त्री असो किंवा पुरुष असो. आता या ठिकाणी महिला जास्त आहेत तर त्यामुळं महिलांना वाटेल की हे आमच्यासाठी नाही, हे तर माणसासाठी आहे. माणसं असते तर माणसांना कदाचित जास्त हे प्रवचन थोडंसं काय झालं असतं जवळचं वाटलं असतं. महिलांना थोडं दूरचं वाटत आहे की आम्ही त्याच्यातले नाही. पण असं नाही, असे अवगुण कोणामध्येही कधीही उत्पन्न होऊ शकतात. तर यासाठी आपण हे विनाशाची कारणं ध्यानात ठेवली पाहिजे. तर हे अपायमुख 4 आपण हे बघितले. आता याच्यापेक्षा थोडंसं डिटेलमध्ये आपण जाऊ. हेच थोडंसं विस्तारितपणे आपण थोडं जाणून घेऊ. तर भगवंताने पुढे जाऊनही याचं अत्यंत थोडं सखोल उपदेश केलेला आहे
आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलं की जे अपायामुख आहे हे आणखी विस्तारितपणे पाहिले तर 6 प्रकारचे होतात. किती प्रकारचे होतात? 6 प्रकारचे होतात. तर ते काय आहे? एक आहे नशापतन करणे. नशापतन केल्याने काय नाश होतो, काय संकट धोके उत्पन्न होतात नशापतनामुळे. मग नशापतन कोणी व्यक्ती करो, स्त्री पुरुष बालक वृद्ध तरुण किंवा कोणत्याही अवस्थेमधील मनुष्य. नशापतन केल्यामुळे संपत्तीचा नाश होतो. संपत्तीचा नाश होतो. संपत्तीचा फायदा होतो का? लाभ होतो का? नशापतन केल्याने नाशच होतो हमखासपणे. भांडण झगडा उपस्थित होतो नशापतन केल्यामुळे. नशापतन केल्याने भांडण झगडा मिटतो? कधी ऐकलं? भांडण झगडा उत्पन्न होतोच. पती पत्नीमध्ये, कुटुंबामध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये, समाजामध्ये. पहिली गोष्ट संपत्तीचा नाश होतो. दुसरी गोष्ट भांडण झगडा उत्पन्न होतो. तिसरी गोष्ट रोग उत्पन्न होतात वेगळे वेगळे. नशापतन केल्यामुळे काय होतं? फुफ्फुस माणसाचं निकामी होतं. जास्त दारू पिल्यामुळं कोणताही आजार उत्पन्न होऊ शकतो. BP वाढते, शुगर वाढते, आणखी काय काय काही पण कोणतेही रोग उत्पन्न होतात जास्त दारू पिल्यामुळे. डॉक्टर सांगतो दारू सोडा, बिडी सोडा, सिगारेट सोडा, कारण तुमचे फुफ्फुस निकामी झाले. तो काय म्हणतो, किती दिवस राहिले माझे? डॉक्टर सांगतो 2 महिने. जर तुम्ही सोडले तर जगू शकाल, नाही तर 2 महिन्यामध्ये तुम्ही शेवट करा. तो काय म्हणतो, आता 2च तर महिने राहिले, मग कशाला चिंतन, कशाला दुःख? पिऊन तर घ्या. इतके दिवस गेले, सगळं काही आयुष्य गेलं, फक्त 2 महिने राहिले सुखात दिवस घालायचे पिऊन खाऊन. म्हणजे त्या माणसाला दारू प्रिय होते पण स्वतःचं जीवन प्रिय होत नाही. एवढा तो काय होतो, जीवन जगण्यासाठी अनासक्त होतो नशापतनामुळे. हे काय आहे? हे त्याचं अज्ञान आहे. हे त्याचं अज्ञान आहे. हे त्याचा मोह आहे. हे त्याचं दुर्लक्षित, स्वतःच्या जीवनाकडे दुर्लक्षितपणा आहे. स्वतःच्या जीवनाची काळजी घेत नाही, स्वतःच्या जीवनावर स्वतःवरती प्रेम करत नाही, फक्त प्रेम करतो त्या दारूच्या पाणी, त्या नशापतन गोष्टीमध्ये. तर अशा प्रकारे त्याला कोणताही कधीही रोग उत्पन्न होऊ शकतो. एवढंच नव्हे तर त्याच्याकडे पाहणाऱ्यांची भावना कशी होते? निंदनीय होते. म्हणजे त्याला तुच्छतेने बघतात त्याच्याकडे. एखादा दारुड्या असेल, दारुड्या आला तर तुम्ही त्याला सन्मानाने बघता का? कुठलाही असो, कोणत्याही घरचा असो, मोठ्या घरचा असो की लहान घरचा असो, दारू पिणारा असेल, गल्लीत लोळणारा असेल, शिवाय देणारा असेल, बडबड करणारा असेल, तर तुम्ही त्याच्याकडे कोणत्या नजरेतून पाहता? तुच्छतेने पाहता. मग तुमचा घरचाही असेल तरी काय म्हणतात? आला दारुड्या, आला बेवड्या, आता काही खरं नाही, भांडण झगडा आहेच. म्हणजे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होतो? तुच्छतेचा होतो. तुच्छतेसाठी तो कारण बनतो, तुच्छ नजरेसाठी. एवढंच नव्हे तर तो असभ्य त्याचं वर्तन असतं. त्याचे कपडे कसे, त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं पाहणं, त्याचे हावभाव कसे असतात? निंदनीय असतात, असभ्य असतात. कशामुळं? दारू पिण्यामुळं. आणि मंद बुद्धी असते, त्याची बुद्धीच चालत नाही. कुठं झोपेल, कुठं लोळेल, कुठं पडेल, काय करेल दारूच्या नशेमध्ये सांगताच येत नाही. म्हणजे हे त्याचे कारण आहे. पहिलं कोणतं कारण आहे? संपत्तीचा नाश होतो. दुसरं काय आहे? भांडण झगडा उपस्थित होतो.
तिसरं गोष्ट रोग उत्पन्न होतात. चौथी गोष्ट तुच्छतेचा तुच्छ नजरेचं कारण बनतो. पाचवी गोष्ट असभ्य वर्तन असतं. आणि सहावी गोष्ट तो मंद होतो, त्याची बुद्धी चालत नाही. नुकसान होते का फायदा होतो, संकट येतं का धोका येतो, हे सुद्धा त्याला कळत नाही. कशामुळं? दारू पिल्यामुळं. याच्यामध्ये काही असत्य आहे का? काही खोटं आहे? मुळीच नाही. तरी पण माणसं दारू पितातच आणि तुम्ही सुद्धा पिऊ देताच. काय म्हणता, आमचा तर माणूस आहे, काय बिघडलं पेलं तर सगळेच लोक पितात. मग बाकीचे सगळे जग पितं, मग आमच्या माणसानं पिले काय बिघडले, पिऊ द्या थोडे थोडे, पैसे आहेत. ऐकत नाही. ओके, नशापतन करण्याची हे काय येतं, तोटे आहे. तो तुम्हाला मारतो, ऐकत नाही. तुम्ही सुरुवातीपासूनच झाशीची राणी बनलं पाहिजे. तुम्ही सीताबाई बनता सुरुवातीपासून, सीतामाई ते इकडे हे वेगळेच बनतात. संसार करणं दोघांची जबाबदारी, दोघांची समान भागीदारी, दोघांची समान जिम्मेदारी. या गोष्टीचं ध्यान ठेवून तुम्ही संसार करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तर तुम्ही त्या काय जनक राजाच्या सीता होता कामा नये. ऐकून घ्या, तुम्ही जनक राजाच्या सीता होता कामा नये. तुम्ही भीमाच्या काय झाले पाहिजे, लेखी झाले पाहिजे. टीट फॉर टॅट, जशास तसं. तेव्हा संसार दोन्ही रथ काय, रथाचे दोन्ही चाकं बराबर चालतात. हुशार असलं पाहिजे, जबाबदार असलं पाहिजे, जिम्मेदार असलं पाहिजे आणि कर्तव्य दक्ष असलं पाहिजे. तुमचा संसार कसा सुखाचा होणार नाही? कोणाच्या हातात आहे? दोघांच्या हातात आहे ना. तो काय पहिल्या दिवसापासून भांडत नाही तुम्हाला. भांडण्याची तुम्ही त्याला संधी देता. बघा बघा, एक मिनिट. संसार मोडत नाही. त्याला सुरुवातीपासूनच सांगायचं की आपली दोघांची समान भागीदारी, समान जिम्मेदारी, समान कर्तव्य. आणि हे आपण प्रतिज्ञेची गोष्ट सोडून द्या, ते नाही. तुम्ही सुरुवात म्हणजे याच गोष्टीपासून करायची की आपली समान जिम्मेदारी आहे आणि समान अधिकार आहे आपल्याला कुटुंब सांभाळण्यासाठी, मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी. तर आपण दोघांनी सुद्धा कसं असलं पाहिजे, जाणीवपूर्वक असलं पाहिजे. ह्या गोष्टीची तुम्ही त्याला जाणीव करून दिली पाहिजे. तुम्ही काय करता, सुरुवातीला म्हणजे खूप आहारी जाता, तुम्ही भावनिक बनता, संवेदनशील बनता. नको तिथे तुमची भावनिकता काय होते, त्याचं डिसॲडव्हान्टेज घेतलं जातं. असं होता कामा नये. ओके, तर नशापतन करण्यामुळे हे 6 प्रकारचे कारणं, 6 प्रकारचे विनाश, 6 प्रकारचे दोष उत्पन्न होतात. हे तुम्ही पाहिले. ठीक आहे. आणखी काय होतं, अवेळी भ्रमण करणे. पहिलं काय आहे, नशापतन करणे. विनाशाचं कारण एक, नशापतन करण्यामुळे हेच दोष करतात. दुसरं आहे अवेळी भ्रमण करणे. अवेळी भ्रमण म्हणजे केव्हाही कुठेही कधीही जाणं, वेळेचं भान न ठेवणे. जर एखादा मनुष्य, एखादी स्त्री अशा प्रकारचं वर्तन करायला लागली तर त्याच्यामध्ये सुद्धा
6 प्रकारचे धोके उत्पन्न होतात. 6 प्रकारची संकट, 6 प्रकारचे कारण जे आहेत ते आपण बघितलं पाहिजे. जो मनुष्य अवेळी भ्रमण करतो तर त्याला जीवनाची सुरक्षितता काहीच नसते. समजा एखाद्या वेळी एखादी स्त्री अवेळी इकडे तिकडे भटकत असेल रात्रीच्या वेळेला एकटी, तर ती स्वतःची सुरक्षितता सांभाळत नाही, स्वतःचं रक्षण करत नाही. एखादा मनुष्य अवेळी इकडे तिकडे भटकत असेल तर त्याच्या जीवनाची सुरक्षितता राहत नाही, त्याचं संरक्षण तो करू शकत नाही आणि त्याच्या संरक्षणाची जिम्मेदारी तो निभू शकत नाही. म्हणजे दुश्मन असतील, त्याचे शत्रू असतील तर ते त्याचा वध कुठेही कसाही करू शकतात, त्याचा नाश करू शकतात. संपत्ती त्याची लुटल्या जाऊ शकते, त्याच्याकडे असलेले पैसे लुटल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे स्वतःचं तो काय करतो, अवेळी भ्रमण केल्यामुळे स्वतःचं संकट धोका निर्माण करू शकतो, स्वतःची सुरक्षितता सांभाळत नाही. आणि जर तो अवेळी भ्रमण करत असेल तर इकडे त्याचे मुलं बाळं पत्नीसुद्धा असुरक्षित असते. म्हणजे तो सुद्धा असुरक्षित आणि त्याच्या कुटुंबातील मुलं बाळं पत्नीसुद्धा असुरक्षित, कारण की तो तिथे घरी नसतो, तो रस्त्यावरती असतो, तो कुठे अनुचित ठिकाणी असतो. तर त्यामुळे तो स्वतःसुद्धा असुरक्षित असतो, त्याची मुलं बाळं पत्नीसुद्धा असुरक्षित असते आणि त्याची संपत्तीसुद्धा कशी असते, असुरक्षित असते. चोरी होऊ शकते, कारण तो घरी नसला तो चोर त्याची संपत्तीसुद्धा लुटू शकतात. आणि तो इकडे तिकडे भटकत असेल तर त्याला संशयाच्या दृष्टीनं पोलीस पकडू शकतात, त्याच्यावरती गुन्हा लावू शकतात. चोरी करण्याच्या उद्देशानं आला असेल किंवा त्याच्यावरती कोणत्या एका गुन्हेगारीचा कलम लागू करून गुन्हा लागू करू शकतात. संभ्रमित अवस्थेमध्ये भटकत असताना चोर पकडला गेला असा गुन्हा त्याच्यावरती लागू शकतो. आणि त्याच्याबद्दल काय चालू होते, म्हणजे वाच्यता चालू होते. अरे इकडे तिकडे भटकतो, रात्री काय माहिती नाही कशासाठी भटकतो, चोरी करण्यासाठी भटकतो का कोणाचं घर फोडतो का कोणाच्या घरी जातो का काय करतो, अशा प्रकारे त्याची निंदा होती की नाही, अवेळी इकडे तिकडे भटकल्यामुळं. म्हणजे बघा किती दुष्परिणाम आहे. आणि अशा प्रकारे तो कोणताही संकट आला त्याला सामोरं जावं लागतं. अनेक संकट त्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होतात अवेळी इकडे तिकडे भटकल्यामुळे. म्हणजे आपण वेळेचं ध्यान ठेवणं किती आवश्यक आहे. आपल्या जीवनाची सुरक्षितता राखण्यासाठी, आपलं जीवन सांभाळण्यासाठी, आपलं इज्जत सांभाळण्यासाठी, आपलं धन सांभाळण्यासाठी, आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. मग अवेळी इकडे तिकडे भटकलं पाहिजे का माणसाने? नाही भटकलं पाहिजे. तर अवेळी इकडे तिकडे भटकणे हा सुद्धा काय आहे, एक गुन्हा मानला जातो, अपराध मानला जातो. त्याच्यानंतर वारंवार नेहमी जिथे नाच गाणे चालू आहे तेथे जाणे, ते पाहणे, त्याच्यामध्ये संलग्न होणे, रममान होणे, नाच गाण्यासाठी वारंवार भटकणे, ते शोधणे, त्याचा आस्वाद घेणे, हे सुद्धा काय आहे, दुःखाचं कारण, विनाशाचं कारण होऊ शकतं. त्याच्यामध्ये संपत्तीचा नाश होतो, अवेळी इकडे तिकडे भटकणं होतं, असुरक्षितता होते, लोकनिंदेस पात्र होतो. अशाच वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्या माणसाच्या जीवनामध्ये उत्पन्न होतात.
जिथे नाच चालू आहे, गाणी चालू आहेत, जिथे असं काही गॅमलिंग चालू आहे, जिथे काही असं मनोरंजनाचे साधनं आहेत, अशा ठिकाणी वारंवार भेटणे, तिथे जाणे हे सुद्धा दुःख उत्पन्न करतं, विनाश उत्पन्न करतं, आपल्या जीवनाचा ते नाश करू शकतं. जुगार खेळण्यामुळे सुद्धा 6 प्रकारचे दोष उत्पन्न होतात. जुगार खेळल्यामुळे कोणते? जो काही विनर असतो, म्हणजे जो काही जिंकतो तो द्वेषाचं कारण बनतो. जे हारतात त्यांच्या द्वेषाचं कारण बनतो. यानं जिंकला आज, ठीक आहे, उद्या मी याला पाहतोच, किंवा यानं माझी एवढी संपत्ती लुटली, एवढी संपत्ती जिंकली. जिंकणारा द्वेषाचं कारण बनतो, शत्रुत्व उत्पन्न होते. म्हणजे चांगले मित्र असले जवळचे तरीसुद्धा एकमेकाचे दुश्मन बनतात. कशामुळं? या जुगारामुळे. जो जिंकतो तो द्वेषाचं कारण बनतो. जो हारतो त्याच्या मनामध्ये निराशेचं कारण बनते. जो हारतो तो काय बनतो? निराश होतो, उदास होतो, दुःखी होतो, कष्टी होतो आणि मनामध्ये द्वेष उत्पन्न करतो. त्यानं जिंकलं, ठीक आहे, त्याला मी उद्या पाहतोच. या सगळ्या गोष्टी कारण. आणि जो जिंकतो किंवा जो हारतो तेथे सगळं संपत्तीचा नाशच होतो. समजा एखाद्याने जुगारामध्ये खूप काही संपत्ती मिळवली, पण ही संपत्ती त्याने कष्ट करून मिळवलेली नसते, जुगार खेळून मिळवलेली असते. आणि त्यामुळं ही संपत्ती जशी येते ती तशीच खर्च होते. आणि अनेक वाटा या संपत्तीला फुटतात. मग ते दारूच्या व्यसनामध्ये, व्यभिचारामध्ये, दुसऱ्याचा वध, हिंसा करण्यामध्ये किंवा शत्रुत्व निर्माण करण्यामध्ये या संपत्तीचा उपयोग केला जातो. शेअर मार्केट सुद्धा, जरी शेअर मार्केट जे आहे ना ते सुद्धा विनाशाचे कारण बनते. आता तुम्हाला माहिती असेल, अंबानी आहे ना, आपल्या भारताचा 1 नंबरचा श्रीमंत माणूस असं मानलं जातं अंबानी. आणि रतन टाटा हा सुद्धा एक उद्योजक आहे. आणि अंबानीसुद्धा, अदानी काय असतील ते सुद्धा उद्योग आहे. या ठिकाणी आपण जर कम्पॅरिझन केलं, रतन टाटा तो उद्योगामध्ये आहे, पण तो त्याच्या संपत्तीचा केवळ फक्त 20%च स्वतःसाठी किंवा आपल्या याच्यासाठी वापरतो. 80% जो आहे तो समाजाच्या हितासाठी वापरतो. म्हणजे तो उद्योजक आहे, संपत्ती मिळवतो, संपत्ती कमवतो, पण 80% लोकांच्या हितासाठी खर्च करतो. म्हणजे असा मनुष्य काय करतो? आपल्या पारमिता करतो, दान पारमिता करतो. आणि इकडे हा अंबानी जिओचं कार्ड काढतो, जिओचे काय उद्योजक चालवतो, सगळ्या लोकांना लुटतो. टॉपर. पण त्याने जरी संपत्ती मिळवली, पण ही संपत्तीचा उपयोग समाजाला होईल याच्यासाठी त्यानं प्रयत्न करावे ना. ही संपत्ती लोकांच्याच खिशामध्ये आहे, त्याच्याकडे गोळा होते, पण त्या संपत्तीचा पुन्हा त्या समाजालाच त्यांनी उपयोग करावा. ही संपत्ती मेल्यानंतर त्या लोकांसोबत देणार नाही, पण त्याची वाईट कर्म त्याच्यासोबत जाणार. जेवढं समाजाला लुटणार तेवढं सगळं वाईट कर्म त्याच्यासोबत असणार. या फक्त जीवन जगत असतानाच फक्त त्याला त्याचा फायदा होणार. पण लोकांचे शाप म्हणतात किंवा लोकांचे वाईट काय म्हणता येईल, कंपन्या कोणाकडून काढतात, GST कोणाला लावतात. कंपन्या सगळ्या ह्या कशा
ह्या ज्या कंपन्या असतात हा पैसा कोणाकडून उभा करतात? लोकांकडूनच करतात ना. वेगवेगळ्या कंपन्या करतात, वेगवेगळे प्रॉडक्ट समाजामध्ये पसरवतात आणि वेगळे वेगळे काय करतात? धन गोळा करतात. पण पिळवणूक कोणाची होते? सर्वसामान्य लोकांची. कंपनीच्या नावाखाली हा सगळा पैसा लोकांच्या खिशामधून जमा होतो कंपनीकडे आणि त्या कंपनीचा मालक श्रीमंत होतो. अशा पद्धतीने आता या ठिकाणी एक हे आहे, राजा जो असतो सगळ्या देशाचा मालक असतो. सगळ्यात श्रीमंत कोण? राजा. सगळं धनसंपत्ती कोणाच्या ताब्यामध्ये? राजामध्ये. पण भगवान बुद्धांनी सुद्धा या राजाची क्वालिटी सांगितलेली आहे. राजा भवतु धम्मिको. समजलं? राजा तर असावा, पण कसा असावा? धार्मिक असावा, चांगला असावा. जर असा राजा असेल तर त्याचं अनुमोदन आहे. असा राजा असेल तर त्याची प्रजा सुखी आहे, समाधानी आहे. तो सुखी आहे, त्याची प्रजा सुखी आहे. राजा आनंदी आहे, संतुष्ट आहे, त्याची प्रजासुद्धा संतुष्ट आणि आनंदी आहे. पण जर राजा हा पिळवणूक करत असेल, राज्य तर त्याचेच आहे, जनताही त्याचीच आहे, पण त्या जनतेला सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही, अनेक बाबीनं त्रस्त आहे, खाण्यापिण्यासाठी त्रस्त आहे आणि एकटा राजा सुखी आहे. मग तो राजा काही चांगला नाही म्हणता येत. पण जो राजा स्वतःचं दुःख समजून समाजाचं दुःख वाटून घेतो, समाजाचं दुःख स्वतःचं दुःख म्हणून तो कमी करतो, तो असा राजा प्रिय आहे. त्यामुळे भगवंताने अशा राजाची सुद्धा क्वालिटी दाखवलेली, राजा भवतु धम्मिको. असं असेल ती जनता सुखी, प्रजा सुखी, राज्य सुखी. आणि त्या राजाला कसलंही दुःख नाही, टेन्शन नाही, भय नाही, भीती नाही, चिंता नाही. नाहीतर राजे लोकांची सुद्धा खून होताना आपण पाहिलेलं आहे. कशासाठी? फक्त संपत्तीसाठी, बाकी काही नाही. मग कसलं जीवन, कसलं सुख आहे? तर जी लोक जुगार खेळतात, जुगारामध्ये श्रीमंत होतात आणि बाकीच्यांना लुटतात, तर तेथे सुद्धा संपत्तीचा नाश होतो. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या संपत्तीचा नाश होतो, त्यांच्या सुखाचा नाश होतो. एवढंच नव्हे, त्या जुगार खेळणाऱ्या माणसाच्या शब्दाला किंमत नसते. त्याचं कोणी महत्त्व जाणत नाही, त्याला कोणी किंमत देत नाही, त्याचं कोणी शब्द मानत नाही, विश्वास ठेवत नाही. त्याला काही अर्थच नसतो. जरी श्रीमंत असेल पण त्याचा कोणी भरोसा करत नाही. आणि तो लोकांच्या टीकेचं, लोकांच्या द्वेषाचं कारण बनतो, जुगार खेळणारा व्यक्ती. आणि असा जुगारी माणूस असेल तर त्या जुगारी माणसाच्या जुगारपणाचा परिणाम त्याच्या मुलाबाळावरती होतो. समजा त्याची मुलगी लग्नाला असेल तर तिच्याकडे लोक चांगल्या यानं किंवा चांगल्या भावनानं बघत नाही. तो माणूस तो जुगारी आहे, त्याचा पोरगा त्याला मुलगी द्यायची किंवा त्याची मुलगी करायची, त्या मुलावरती सुद्धा त्या वडिलांच्या जुगारपणामुळे काय होतो? एक वाईट परिणाम होतो. म्हणजे एवढे मोठे दुष्परिणाम जुगारीपणामुळे होतात. आणि आपण व्यावहारिक जीवनामध्ये पाहतो. आणि जो वाईट संगतीला राहतो, वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहतो, उदाहरणार्थ जुगार खेळतो, वाईट प्रवृत्तीने वागतो, नशापतन करतो,
एकमेकाला फसवतो, चुकीचं सांगतो, चुकीच्या बातम्या पसरवतो, भांडण झगडा करतो आणि हिंसा हत्या करतो. तर हे सुद्धा विनाशाचं कारण आहे. म्हणजे वाईट कंपनीमध्ये राहणे हे सुद्धा विनाशाचं कारण आहे. आणि जो मनुष्य आळशी असतो, उद्योगरहित असतो, जो उद्योगरहित असतो तो फक्त स्वप्न पाहतो की मला चांगले दिवस यावेत, श्रीमंत व्हावे, माझ्याकडे हे पाहिजे, ते पाहिजे, ज्याच्याकडे ते आहे त्याच्याकडे ते आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. अशा आळशीपणामध्ये जो जीवन घालवतो ते सुद्धा त्याच्या विनाशाचं कारण बनते. आणि तो कधी सुखाने खात नाही, पोटभर जेवत नाही, याला त्याला उसनवारी करतो, कर्जबाजारी होतो, याला त्याला खोटं बोलून पैसे मिळवतो आणि ते फेडण्यासाठी तोंड लपवतो. म्हणजे असं जर त्याचं जीवन असेल तर हे सुद्धा विनाशाचं कारण आहे. तर विनाशाची कारणं भगवंताने सांगितलेले आहेत. एक आळस, एक वाईट मित्रांच्या सोबत राहणे, जुगार खेळणे आणि अवेळी भ्रमण करणे, नेहमी नाच गाणे अशा संगतीला भटकणे किंवा त्यामध्ये संलग्न होणे आणि सगळ्या प्रकारचं नशापतन करणे, हे 6 कारणं भगवंतांनी सांगितलेलं आहे. जर या 6 कारणाला कोणताही मनुष्य बळी पडला तर निश्चितच त्याच्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच उत्पन्न होतं, सुख उत्पन्न होत नाही. म्हणजे माणसाने मनुष्याचं जीवन जगत असताना कशा प्रकारे जीवन जगावं, कशा प्रकारे त्यानं स्वतःचं जीवन सांभाळावं, त्याची नैतिक जबाबदारी, व्यक्तिगत जबाबदारी काय आहे हे जर माणसाला समजलं नाही तर तो मनुष्य स्वतःचं जीवन सुखी करू शकत नाही, तो समाधानी जीवन जगू शकत नाही, स्वतःच्या जीवनाचं कल्याण करू शकत नाही. तर त्याच्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच असतं. पण भगवंताने हे 6 कारणं दुःखाचे, विनाशाचे, अधोगतीचे, दुर्गतीचे सांगितलेले आहे. तर याच्याबद्दल काही शंका कुशंका, एखादं कारण तुम्हाला चुकीचं वाटतं किंवा अनावश्यक वाटतं असं काही आहे का? किंवा एखादं कारण दुःख उत्पत्तीसाठी, विनाशासाठी कारण नाही असं तुम्हाला काही वाटतं का? किंवा एखादं कारण सुखाचं आहे, समृद्धीचं आहे, आनंदाचं आहे, सुख उत्पन्न करणारं आहे, कल्याणकारी आहे असं काही वाटतं का तुम्हाला? नाही ना. म्हणजे निश्चितच हे सगळे विनाशाची कारणं आहेत आणि यापासून आपण सावध असलं पाहिजे. जर या गोष्टीपासून तुम्ही सावध असाल तर तुम्ही काय करता? स्वतःचं रक्षण करत आहात, स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करत आहात, स्वतःच्या संपत्तीचं रक्षण करत आहात. जर हे तुम्ही ध्यान दिलं नाही, समजलं नाही, याकडे लक्ष दिलं नाही तर स्वतःच्या अज्ञानाने तुम्ही स्वतःचा नाश करत आहात हे त्यामध्ये सिद्ध होतं. ह्या सगळ्या गोष्टी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म याच्यामध्ये आलेले आहेत. तुम्ही वाचलं असेल ना. अधोगती दुर्गतीचे कारण हे आहेतच, भगवंतांनी सांगितलेले आहे. आणि हे भगवंताचा उपदेश जगातील सर्व मानवासाठी आहे, फक्त भारतीय लोकांसाठी, बौद्ध लोकांसाठी आहे असं अजिबात नाही. जगातील सर्व मानवासाठी, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही देशाचा असो, या सर्वांसाठी तथागतांचा उपदेश काय आहे?
अत्यंत मौलिक आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत कल्याणकारी आहे. तर पुढच्या वेळेला आणखी आपण काही चांगल्या चांगल्या गोष्टी धम्म उपदेशामध्ये ऐकू. तर आजचं प्रवचन आपण या ठिकाणी संपवत आहोत. कुशल सौपसंपदा सचित परियोदपनम् एतं बुद्धान् शासनं धम्मं चरे सुचरितं नतं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चापन्ति सुतवान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो बुद्धो मे शरणं वरम् एतेन सञ्च होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं भयम् धम्मो मे शरणं वरम् एतेन सञ्च होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं भयम् संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. दुःखपत्ताचनी दुःखा भयपत्ताचनी भया शोकपत्ताचनी शोका हुन्तु सभ्येऽपि पाणिनो एतावता च अम्मेहि सम्मतं पुण्यसम्पदं सभ्ये देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चैकानञ्चयं बलम् अरहन्तानञ्च तेजेन रक्षं बन्धामि सपसो आकाशठा च भूमठा देवा नागा महेद्दिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तु त्वं परन्ति.